नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची घोषणा। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल। 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया। अजित पवारांनी भाजप उमेदवाराचा काढला बाप, म्हणाले मी मोठ्या काकाचा पुतण्या, तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा। आणि फडणवीस स्वतःच्या हिमतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत, बसलेला आणि बसवलेला यात फरक असतो म्हणत राज ठाकरे यांची टीका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत असून चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवलेला आहे। शिरूर कासार तालुक्यातील मातुरी येथील शेतकरी आसाराम दिनकर जरांगे वय 47 वर्षे यांच्या गट क्रमांक 364, 365, 416 या शेतातील 3 सोलार मोटारी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 ते शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 10च्या सुमारास घडली। या घटनेत एकूण 1,09,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध आसाराम जरांगे यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुढील तपास चकलांबा पोलीस हे करत आहेत। सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कायदेशीर लढा उभारणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे। अशाच एका सायबर गुन्ह्याच्या फिर्यादीस प्रथम वर्ग न्यायालय बीड येथे आज दिनांक 13/1/2026 रोजी सदरील प्रकरणात ॲडव्होकेट किशोर खेडकर यांनी फिर्यादीची बाजू अत्यंत सक्षमपणे मांडत न्यायालयातून 2 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आहे। सदर प्रकरणात फिर्यादीची ऑनलाईन फसवणूक होऊन आर्थिक नुकसान झाले होते। तपासादरम्यान व न्यायालयीन प्रक्रियेत ॲडव्होकेट किशोर खेडकर यांनी सखोल अभ्यास, ठोस पुरावे आणि कायद्याच्या तरतुदींचा योग्य वापर करत फिर्यादीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी युक्तिवाद केला। परिणामी न्यायालयाने आरोपींकडून फिर्यादीस 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले। या निर्णयामुळे सायबर गुन्ह्यांबाबत जनतेमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होणार असून पीडितांना कायदेशीर मार्गाने दिलासा मिळू शकतो, हे अधोरेखित झाले आहे। ॲडव्होकेट किशोर खेडकर यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। महानंदाच्या संचालिका व आमदार सुरेश धस यांच्या सुविद्य पत्नी प्राजक्ता काकू धस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नाभिक समाज संघटना पाटोदा व आमदार सुरेश धस मित्रमंडळ यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील एकूण 101 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास नाभिक समाज संघटना पाटोदा तालुका अध्यक्ष जितेंद्र सांगळे, आमदार सुरेश धस यांचे स्वीय सहाय्यक स्वामीनाथ कोहले, नगराध्यक्ष राजू भैया जाधव, माजी सभापती संदीप जाधव, सभापती रामेश्वर गोरे, आमदार सुरेश धस यांचे मुंबई सहाय्यक ॲडव्होकेट सुशील ढोले, रिपाई तालुका अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जावळे, सचिन गाडेकर, बापू शेवाळे, बाजीराव आडागळे, दिनेश नारायणकर, सूरज सांगळे, शेवाळे, जितेंद्र दळवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा। बीड शहरातील अंकुशनगर भागात हर्षद शिंदे वय 38 वर्षे यांची मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी विशाल सूर्यवंशी या तरुणाने अत्यंत क्रूरपणे अशी हत्या केली होती। बीड नगरपालिकेत कंत्राटी तत्वावर कर्मचारी असलेले हर्षद शिंदे हे दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी अंकुशनगर भागात पाईपलाईनचा एक खड्डा खोदत असताना आरोपी विशाल सूर्यवंशी हा त्या ठिकाणी दुचाकीवरून आला आणि हर्षद शिंदे यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या, परंतु सदर गोळ्या हर्षद शिंदे यांना न लागल्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी हर्षदने त्या ठिकाणापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। घटनेनंतर विशाल सूर्यवंशी याने आपल्या दुचाकीवरून पळ काढल्यामुळे बीड LCBचे 2 आणि शिवाजीनगर पोलिसांचे 1 अशी 3 पथके आरोपीच्या मागावर होते। आरोपी विशाल हा तुळजापूर, लातूर भागात फिरत होता। त्याने सुरुवातीला मोबाईल बंद ठेवला होता, त्यामुळे पोलिसांना शोधात अडचणी येत होत्या, परंतु त्याने नवे सिम खरेदी करून मोबाईल सुरू केला व कुटुंबाला संपर्क केला। त्यामुळे रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी तो कळंबहून केजकडे येत असताना बीड LCBने त्याच्या मुसक्या आवळल्या। दरम्यान सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अखेर पोलीस तपासातून सदरील हत्येचे खरे कारण समोर आले आहे। आरोपी विशाल सूर्यवंशी आणि हर्षद शिंदे हे लहानपणी शेजारी राहत होते। आरोपी विशाल सूर्यवंशी याने लहानपणीच्या भांडणाचा राग मनात धरून आपण हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे PI श्री प्रवीण कुमार बांगर यांनी दिली आहे। तर लहानपणीच्या भांडणाचा राग मनात ठेवून तब्बल 15 ते 20 वर्षानंतर त्याचा बदला घेण्यासाठी आरोपीने एवढे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। तसेच शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल सूर्यवंशी हा घटनेच्या वेळी दारूच्या नशेत होता। त्याने हर्षद शिंदे याला घरासमोर काम करत असताना पाहिल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या व त्याने पिस्टल सोबत घेत हर्षदवर आधी गोळीबार केला, मात्र त्यात यश न आल्यामुळे त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करत अत्यंत क्रूरपणे हर्षदची हत्या केली। बालपणी झालेले भांडण हर्षद शिंदे यांच्या जीवावर बेतल्यामुळे पोलिसांना देखील या घटनेचे आश्चर्य वाटत आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बीड शहरात एकच खळबळ उडाली होती। महासाहेब जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पैठण नगर परिषद कार्यालयात आयोजित भव्य पदग्रहण समारंभात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विद्याभूषण कावसानकर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। तर यावेळी उपनगराध्यक्षपदी शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक तुषार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या प्रसंगी आमदार विलास भुमरे, दूध संघाचे नंदलाल काळे, नाथ संस्थानाचे विश्वस्त दादा बारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पासाहेब निर्मळ, भाऊसाहेब तरमळे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, भूषण कावसानकर तसेच सर्व नगरसेवक व राष्ट्रीय समाज पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष रशीद शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार विलास भुमरे म्हणाले की पैठण शहरातील सर्व जाती धर्मांच्या नागरिकांनी शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसून नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी नागरिकांचे प्रश्न तत्परतेने सोडवावेत। तर नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांनी शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, वीज व मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्यात येईल असे स्पष्ट केले। या पदग्रहण समारंभामुळे पैठण शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी सत्यजित घोडके, पैठण। चौसाळा येथील राजेश कुमार, उमेश कुमार लोढा आणि सौ मनीषा राहुलजी सोनी मंडलेच्या अहिल्यानगर यांच्या मातोश्री श्रीमती श्यामलाबाई अमृतलाल लोढा यांनी दिनांक 8/1/2026 रोजी सायंकाळी 5:05 परमपूज्य नवकार आराधिका डॉक्टर प्रतिभाजी महारासाब, परमपूज्य सिद्धी सुदाजी महारासाब, स्वाध्याय साधिका कुसुम कंवरजी महारासाब, प्रवचन प्रभाविका अरुण प्रभाजी महारासाब, शासनरत्न जयश्रीजी महारासाब यांच्या मुखरविंदाने व चौसाळा येथील श्री संघाचे पंच आणि प्रेमचंद बाबूशेठ लोढा यांच्या प्रेरणेने संतारा ग्रहण केला होता। त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या। दानशूर आणि साधू संतांच्या सेवेत नेहमीच अग्रेसर असत। काल मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:40 संतारा शिजला। त्यात श्रीमती श्यामलाबाई लोढा यांचे 6व्या दिवशी देवलोकन झाले। तर आज दिनांक 13/1/2026 रोजी दुपारी 12:15 चौसाळा येथील अमरधाम येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले। यावेळी बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणचे जैन समाजातील आणि इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचे माहेर जितेंद्र विजय बलदोटा सोलापूर हे असून त्यांना एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। लोढा कुटुंबियांच्या दुःखात युवा दर्पण लाईव्ह परिवार सहभागी आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।